हॅलो नमस्कार. आज आपण या व्हिडिओ चॅनलच्या माध्यमातून मराठी या विषयाचं पेपर अनालिसिस करणार आहोत. कारण हा मराठी जरी आपली बोलीभाषा असेल, प्रमाणित भाषा असेल किंवा आपण दैनंदिन जीवनामध्ये वापरत असलेली जरी भाषा असेल, परंतु या भाषेचा अभ्यास करत असताना भले ते सरळ सेवा भरती असेल, किंबहुना सरळ सेवाच्या नंतर एमपीएससी असेल किंवा इतर प्रकारचे जे काही सेट, नेट आणि अ, इतर कोणत्याही परीक्षा आहेत, तर त्या परीक्षेमध्ये मराठी या विषयाचा अभ्यास करत असताना आपल्याला पाहिजे तसा स्कोर हा आपण करू शकत नाही. कारण मला वाटतं त्या मागची जी काही कारणं आहेत तर ती वैयक्तिक कारणं वेगवेगळी असू शकतात. कारण एखाद्याला मराठी ही समजत नाही किंवा एखाद्याला त्याचा इंटरेस्ट नसतो किंवा मराठी ही काय सोपीच आहे, आपण तर बोलतोच आहे, पण त्यामध्ये आपण चांगल्या पद्धतीने अभ्यास करू शकतो किंवा करू असं म्हणण्यामध्ये परीक्षेचा कालावधी किंवा डेट जी आहे तर ती येऊन पोहोचते. तर असे विविध प्रकारची कारणं ही वैयक्तिक स्तरावर असू शकतात. परंतु जर आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून चांगली दिशा देण्याचं कार्य मी तुमच्यापर्यंत करणार आहे किंवा तुमच्यासाठी करणार आहे. जेणेकरून तुम्ही मराठी असेल किंवा आपण या व्हिडिओ चॅनलच्या माध्यमातून इतर खूप विषयाचे पेपर अनालिसिस केलेले आहेत, की जेणेकरून तुम्हाला एक योग्य दिशा प्राप्त व्हावी आणि परीक्षेमध्ये कोणत्या पद्धतीचे प्रश्न विचारले जातात याचं तुम्हाला मार्गदर्शन व्हावं, गाईडलाईन भेटावी, हा एक व्हिडिओ बनवण्याच्या मागचा मुख्य उद्देश आहे. तर त्यामध्ये जास्तीचा वेळ न घालता आपण डायरेक्ट क्वेश्चन आन्सर्स कडे येऊया. तर मित्रांनो, या सेटमध्ये दोन पार्ट करण्यात आले आहेत किंवा त्याच्यामधले जे काही दोन पार्ट आहेत, तर त्यामध्ये पहिला पार्ट हा रिसर्च मेथॉडॉलॉजीचा आहे, म्हणजे संशोधन पद्धतीचे 25 प्रश्न आहेत आणि त्यानंतर त्याच्याशी रिलेटेड म्हणजे विषयाचा जो काही पेपर आहे 25 मार्काचा आहे, जसं सेटचा असतो तशाच पद्धतीने याचं पॅटर्न तयार करण्यात आलेलं आहे आणि त्याच सेटचा आज आपण अनालिसिस करणार आहोत. तर जास्तीचा वेळ न घेता आपण प्रश्नावरती येऊया. तर पहिला प्रश्न जो होता तर तो संशोधनाच्या 5 पायऱ्या कोणी सांगितल्या आहेत असा प्रश्न त्यामध्ये विचारण्यात आलेला होता. आणि ते जसं की पंचपदी आहे, हर्बार्टची पंचपदी असेल तर ती कोण केली किंवा हर्बार्ट यांनी पंचपदी सांगितली आहे, त्यामध्ये प्रस्तावना असेल, मूल्यमापन, जे की आपण हे पाठ शिकवत असताना किंवा सूक्ष्म अध्यापन असेल तर तेव्हा ते करत असताना त्या गोष्टी अवलोकनामध्ये आलेल्या आहेत. परंतु यामध्ये संशोधनाच्या बाबतीमध्ये जॉन ड्यूई असतील, हिपोलिन लेन असतील, विल्यम जोन्स आहे का यापैकी नाही, हे जे काही 4 पर्याय दिलेले आहेत. तर आपल्याला माहिती आहे की संशोधनाच्या बाबतीमध्ये या 3 तज्ञापैकी जॉन ड्यूई यांचं हे योगदान जास्त प्रमाणामध्ये आहे आणि संशोधनाच्या 5 पायऱ्या या देखील जॉन ड्यूई यांनी सांगितलेल्या आहेत. म्हणून याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, जॉन ड्यूई. त्यानंतर शैक्षणिक शास्त्रातील संशोधनात कोणता विषय संशोधनाच्या केंद्रस्थानी असतो? तर त्यामध्ये ऑप्शन आहेत शैक्षणिक विस्तार, अभ्यासक्रमाचा विचार, शैक्षणिक मानसशास्त्र आणि शैक्षणिक गुणवत्ता. तर मित्रांनो, शैक्षणिक विस्तार असेल, मानसशास्त्र असेल किंवा गुणवत्ता असतील तर या दोन बाबी आहेत. परंतु ब ऑप्शन जे आहे म्हणजे अभ्यासक्रमाचा जो काही विचार आहे तर तो या संशोधनाच्या केंद्रस्थानी मानून त्या संशोधनाची किंवा विषयाची निर्मिती केली जाते. म्हणून याचं करेक्ट आन्सर जे आहे तर ऑप्शन बी. त्यानंतर आहेत ताम्रपत्रे, दानपत्रे, राजाज्ञा, शिलालेख हे ऐतिहासिक संशोधनाचे कोणत्या प्रकारचे स्रोत आहेत? दुय्यम, ऐतिहासिक, प्राथमिक का तौलिक अभ्यासाचे? तर थोडंसं कन्फ्युज करणार आहे, कारण आपण ताम्रपत्रे, दानपत्रे, राजाज्ञा म्हटल्याच्या नंतर डायरेक्ट आपण इतिहासाकडे वळतो आणि यामध्ये ब ऑप्शन दिले आहे तर ते ऐतिहासिक दिले. तर मित्रांनो, याचं करेक्ट आन्सर जे आहे तर ऑप्शन सी म्हणजेच प्राथमिक स्त्रोत आहे. कारण का, तर ही जी काही ताम्रपत्रे आहेत तर ती आपण त्याच्याशी डायरेक्ट अभ्यास करू शकतो किंवा दानपत्रे आहेत, राजाज्ञा असतील, शिलालेख असतील किंवा कोणते स्तंभ असतील तर त्या स्तंभावरून घेतलेली जी काही माहिती आहे किंवा नाणी असतील तर ह्या सगळ्या गोष्टीचा आपण डायरेक्टली अभ्यास करतो. म्हणून त्याची काही माहितीचा स्त्रोत जो आहे तर तो आहे प्राथमिक स्त्रोत. परंतु तो भाग सांगितला आणि त्याचा जर अभ्यास आपण तिसऱ्या स्तरावर करत असू तर ते दुय्यम स्त्रोत, म्हणजे असं ते घटक बदलत जातात. त्यामुळे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, प्राथमिक स्त्रोत हे त्याचे करेक्ट प्रकार आहे किंवा करेक्ट आन्सर आहे. प्रश्न आहे चौथा, समस्या निश्चिती, माहितीची जमवाजमव, माहितीची चिकित्सा, माहितीचे अर्थ निर्वचन, संशोधनाचे अहवाल, लेखन या कोणत्या पद्धतीच्या संशोधनाच्या पायऱ्या आहेत? तर हे जे काही समस्या निश्चिती आहे तर जे काही प्रबंध लेखन आपण करतो तर ते सुरुवातीपासूनची शेवटपर्यंतची जी काही म्हणजे संशोधनाचा जो काही अहवाल लेखन आहे तर त्या पायऱ्या त्यामध्ये सांगितल्या आहेत. तर त्या रिसर्चच्या बाबतीतल्या आहेत. तर त्यामुळे हे जे काही आहे तर ते कोणत्या प्रकारचं संशोधन आहे किंवा संशोधनाच्या कोणत्या पायऱ्या आहेत असं त्यांना विचारायचं आहे. आणि त्यामध्ये ऑप्शन दिलेत वर्णनात्मक, तौलनिक, सर्वेक्षण संशोधन आणि ऐतिहासिक. तर त्याच्यामधून जे काही करेक्ट आन्सर आहे ते ऑप्शन डी, ऐतिहासिक. कारण वर्णनात्मक सुद्धा त्याच्यामध्ये संख्यात्मक माहिती ही जास्त प्रमाणामध्ये येते. तौलनिक मध्ये आपण कम्पॅरेटिव्हली स्टडी करतो, त्या जरी समस्या पायऱ्या असतील तर त्या सेम आहेत किंवा येऊ शकतात. परंतु जे काही ऐतिहासिक संशोधन आहे
तर त्या ऐतिहासिक संशोधनामध्ये या वरील प्रकारे पायऱ्यांची अवलोकन आपण त्या ठिकाणी करत असतो किंवा त्यामध्ये या पायऱ्यांशी अवलंबून राहून त्या संशोधनाचं कार्य त्या ठिकाणी केलं जातं. म्हणून याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, ऐतिहासिक. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, आपल्या लिखाणाला एखाद्या व्यासंगी व्यक्तीचा पाठिंबा मिळवण्यासाठी तळटीपा दिल्या जातात असे कोणी म्हटलं आहे? तळटीपा म्हणजे जर आपण फुटनोट म्हणतो तर त्या रेफरन्ससाठी अगोदरच्या कालावधीमध्ये वापरण्यात आल्या होत्या, परंतु एपीएस स्टाईल, शिकागो स्टाईल, एमपीएस स्टाईल, एमएल स्टाईल या स्टाईल्स मध्ये आपण रेफरन्सेस देण्याची नवीन प्रथा ही प्रचलित झालेली आहे. त्यामुळं तरी देखील हा जो काही प्रश्न विचारण्यात आलेला आहे की त्यामध्ये त्या तळटीपा दिल्या जातात असं कोणी म्हटलं, तर त्यामध्ये ऑप्शन ए आहे हॉकेट, लुईस गॉस, क जॉन ड्युई आणि मार्टिन ल्युथर. हे असे एकूण 4 ऑप्शन्स त्या ठिकाणी दिलेले आहेत आणि त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, हॉकेट यांनी असं म्हटलं की आपल्या लिखाणाला एखाद्या व्यासंगी व्यक्तीचा पाठिंबा मिळवण्यासाठी तळटीपा दिल्या जातात, हे त्या हॉकेट यांनी सांगितलेलं आहे. त्यानंतरचा प्रश्न 6वा आहे, तेलंगणातील आर्य मराठी बोलीचा अभ्यास खालीलपैकी कोणत्या अभ्यासकाने केलेला आहे? म्हणजे काही तेलंगणा राज्य आहे जे की आंध्र प्रदेशापासून निर्मिती झालेला असेल, तर त्या राज्यामध्ये आर्य मराठी बोलीभाषेचा यापैकी कोणत्या तज्ञांनी अभ्यास केलेला आहे? त्यामध्ये भीमाशंकर देशपांडे, सुषमा करोगल, ग्रियर्सन का श्री र कुलकर्णी? तर त्यापैकी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, श्री र कुलकर्णी यांनी या तेलंगणातील आर्य मराठी बोली भाषेचा अभ्यास केलेला आहे. त्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन आहे, शोध निबंधाची लेखन पद्धती हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? तर पुस्तकाचं नाव आहे जे की रिसर्च रिलेटेड आहे, शोध निबंधाची लेखन पद्धती. तर ते दुका संत, स ग मालशे, मिलिंद बोकील आणि अशोक केळकर चारही या रिसर्चशी रिलेटेड आहेत. परंतु त्यापैकी योग्य विधान जे आहे, समजा संशोधनाची पद्धती ही कोणी लिहिलंय अशा पद्धतीचं असं जर करायचं तर उत्तर वेगवेगळ्या प्रकारचं असू शकतं, हे जरी ऑप्शन असतील तरी. परंतु शोध निबंधाची लेखन पद्धती हा जो काही ग्रंथ आहे तर ते स ग मालशे यांनी लिहिलेला आहे. मग ऑप्शन बी इज करेक्ट आन्सर. त्यानंतर साहित्य भाषेच्या स्वरूपाविषयी सिद्धांत, तंत्र आणि सौंदर्यात्मक रूप या गोष्टी कोणत्या समीक्षा पद्धतीत अपेक्षित असतात? अ आस्वादक समीक्षा, ब मार्क्सवादी समीक्षा, क समाजवादी समीक्षा का रूपवादी समीक्षा? तर यापैकी जी काही समीक्षेचा प्रकार आहे तर तो रूपवादी समीक्षा हा या समीक्षेच्या त्या प्रकारामध्ये ते येत असतात किंवा अपेक्षित आहे. प्रश्न क्रमांक 9, भाषिक प्रयोग व भाषिक क्षमता यामध्ये भेद कोणी केला आहे? चॉम्स्की, सोस्यूर, हेगल का हॉलने? तर त्याचे करेक्ट आन्सर आहे चॉम्स्की यांनी या भाषिक प्रयोग आणि भाषिक क्षमता यामध्ये डिफरन्स केलेला आहे, भेद केलेला आहे. ज्या पॉल सार्ट, अल्बेर्ट कामू आणि सोरेन किर्केगार्ड या विचारवंतांची नावे कोणत्या वाङ्मयीन वादाशी संबंधित आहेत? तर वाङ्मयीन असेल किंवा रचना असेल तर त्या रचनेशी जो काही वाद निर्माण झालेला आहे तर यावरील सांगितलेल्या जे काही शास्त्रज्ञ आहेत, विचारतज्ञ आहेत, विचारवंत आहेत, तर ते कोणत्या वादाशी ते रिलेटेड आहेत? तर त्यामध्ये पहिला वाद सांगितला अभिजातवाद, अतिवास्तववाद, सौंदर्यवाद आणि अस्तित्ववाद. तर यामध्ये या 4 पर्यायापैकी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, अस्तित्ववाद. आणि या अस्तित्ववादाशी हे जे काही सार्ट आहेत किंवा कामू आहेत किंवा किर्केगार्ड आहेत ह्या विचारवंतांचा संबंध त्या ठिकाणी येत असतो. प्रश्न क्रमांक 11, संहितेची मूळ स्थापना कोणत्या संशोधन पद्धतीत केली जाते? संहिताशास्त्र, पाठचिकित्सा, ग्रंथचिकित्सा का पाठभेद? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन बी, पाठचिकित्सा. प्रश्न आहे 12वा, लोकधाटी हा ग्रंथात अनगर कलारूपांचा शोध कोणी घेतला आहे? भालचंद्र नेमाडे, मिलिंद मानसे, स ग मालसे का द ग गोडसे? तर अशा 4 पर्यायापैकी लोकधाटी हे जे काही ग्रंथ आहे तर त्या ग्रंथामध्ये अनगर कलारूपांचा शोध या द ग गोडसे या विचारवंतानं लेखकानं ते घेतलेलं आहे. म्हणजे करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी. संस्कृत, ग्रीक, लॅटिन या भाषा दूरच्या असल्या तरी या भाषा खुल्लेसमाने सजा आहेत असे कोणी दाखवून दिले? तर त्यामध्ये नोम चोस्की, फर्डिनांड सोम्युर, डेरिडा अँड विल्यम जोन्स. तर हे जे काही उच्चारासाठी वेगळ्या प्रकारची नावं असतात तर ते विचारवंत आहेत, लेखक आहेत आणि त्यांनी या भाषाशास्त्रामध्ये त्यांचं योगदान दिलेलं आहे. त्यामुळे संस्कृत, ग्रीक, लॅटिन ह्या जे काही भाषा आहेत तर त्या दूरच्या, यामध्ये संस्कृत भाषा जरी सोडली परंतु त्या ग्रीक असेल, लॅटिन असेल तर त्यामधून किंवा कन्नड असेल, तेलंगणाची तेलुगू असेल, या वेगवेगळ्या भाषेमधून आपण वेगवेगळ्या शब्दांचं त्या ठिकाणी अवलोकन केलेलं आहे किंवा आपल्या भाषेमध्ये त्यांचं अनुकरण केलेलं आहे. आणि ते करत असताना या विविध तज्ञांनी त्यापैकी याचं करेक्ट आन्सर काय असू शकतं? तर ते आहे
ऑप्शन डी विल्यम जोन्स हे त्याचं करेक्ट आन्सर आहे की त्यांनी या संस्कृत, ग्रीक, लॅटिन ह्या भाषा जरी दूरच्या असल्या तरी भाषा कुलसाम्याने सजात आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे आणि किंवा दाखवून दिलं आहे. त्यानंतरचा प्रश्न क्रमांक 14. शरदचंद्र मुक्तिबोध यांनी मराठी साहित्यात खालीलपैकी कोणता सिद्धांत मांडला? मानुषता, रस सिद्धांत, कला सिद्धांत आणि लय सिद्धांत. तर त्यामध्ये मानुषता हा जो काही ग्रंथ आहे, सिद्धांत आहे, तर तो त्यांनी मांडलेला आहे शरदचंद्र मुक्तिबोध यांनी. त्यानंतर 1954 ते 1959 या काळामध्ये डेक्कन कॉलेजमध्ये भाषा अभ्यास प्रकल्पाची सुरुवात कोणी केली? तर पुणे येथे स्थित असलेले जे काही डेक्कन एज्युकेशन सोसायटी असेल किंवा कॉलेज आहे, तर त्या कॉलेजमध्ये प्राच्य विद्या संशोधन संस्था, रॉकफेलर प्रतिष्ठान, भांडारकर प्रतिष्ठान का यापैकी नाही? तर या चार पैकी योग्य आन्सर आहे बी, म्हणजे रॉकफेलर प्रतिष्ठान जे आहे तर त्या 54 ते 59च्या कालावधीमध्ये या भाषा अभ्यास प्रकल्पाची काही सुरुवात यांनी केलेली आहे. त्यानंतर प्रश्न 16. शौर्य मीमांसा हा ग्रंथ कोणी लिहिला आहे? प्रभाकर पाध्ये, भाऊ पाध्ये, राभा पाटणकर का वसंत पाटणकर? तर त्यामध्ये करेक्ट आन्सर ऑप्शन सी किंवा क, राभा पाटणकर. भाषा, बोली, लोकसाहित्य हे कोणत्या संशोधनाचा विषय आहे? क्षेत्रीय, ग्रंथकालीन, प्रयोग का प्रकल्प? तर ते आहे क्षेत्रीय. भाषा, बोली आणि लोकसाहित्य, तर त्याचे काय आपण लोकल लेवलला अभ्यास करतो, क्षेत्रीय रिजनल लेवलला अभ्यास करतो. तर त्या ठिकाणी किंवा असं म्हटलं होतं की मराठीमध्ये दर 12 कोसावर भाषा बदलली जाते. तर ह्यासाठी या क्षेत्रीय अभ्यासाची संशोधनाचा तो एक विषय ठरू शकतो. सौंदर्य किंवा कला मूल्य स्वायत्त आहेत आणि सौंदर्य आणि कला ह्या गोष्टी लौकिक जीवनाचे पोषण करतात. ही विधाने खालीलपैकी कोणत्या संज्ञांना राभा पाटणकरांनी वापरलेली आहेत? तर त्यामध्ये रूपवाद व आकृतीवाद किंवा कलावाद व जीवनवाद, अलौकिकतावाद किंवा लौकिकतावाद, त्यानंतर स्वायत्तवाद व जीवनवाद. तर या चार पैकी ऑप्शन सी म्हणजेच अलौकिकतावाद व लौकिकतावाद हे त्याचं करेक्ट आन्सर आहे. प्रश्न आहे 19. सर्वात प्रथम द्वंद्वात्मक विकासाचा सिद्धांत कोणी मांडलेला आहे? हेगेल, ऍडम स्मिथ, रंके अँड स्पेंगलर. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, हेगेल यांनी सर्वात प्रथम द्वंद्वात्मक विकासाचा सिद्धांत मांडलेला आहे. कोणत्या पाश्चात्य समीक्षाने साहित्य समीक्षेला समाज व्यवहारात मध्यवर्ती स्थान दिले? मॅथ्यू आर्नोल्ड, कोलरिज, अरिस्टॉटल आणि कांत. तर त्यापैकी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, मॅथ्यू आर्नोल्ड यांनी या मध्यवर्ती स्थान या समाज व्यवहाराला दिलेलं आहे. शिलालेखांचे, संकेत चिन्हांचे, चित्रलिपीचे वाचन करून त्यांचा अर्थ निश्चित करणे ही कोणत्या पद्धतीची संपादन प्रक्रिया आहे? त्याला चिन्ह वाचन म्हणतात का संकेत वाचन म्हणतात का लिपी वाचन व त्याचा अर्थ निर्णय आणि यापैकी नाही? त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, लिपी वाचन व त्याचा अर्थ निर्णय. म्हणजे जे काही शिलालेख आहेत किंवा संकेत चिन्ह आहेत किंवा चित्रलिपी आहे, तर त्या चित्रलिपीमध्ये कोणती लिपी वापरलेली आहे, कोणती भाषा वापरलेली आहे, तर त्याचा अर्थ निर्वचन करण्यासाठी किंवा अर्थ निर्णय लावण्यासाठी त्या लिपी वाचन किंवा त्याचा अर्थ निर्णय हे त्याचं करेक्ट आन्सर ठरू शकतं. ग्रिहर्सनने मराठी भाषेच्या किती बोलींचा उल्लेख केलेला आहे? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ब, 39. व्यक्ती आगर गटाचा सर्वांगीण अभ्यास खालील संशोधन पद्धतीत केला जातो? ए, समाज अभ्यास, बी, व्यष्टी अभ्यास, सी, ग्रंथालयाश्रित संशोधन आणि डी आहे सर्वेक्षण पद्धतीचे संशोधन. आणि याचा करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, सर्वेक्षण पद्धतीचे संशोधन. प्रश्न आहे 24. वैज्ञानिक पद्धतीमधील सर्वात महत्वाची बाब कोणती आहे? ए, समस्या निश्चिती, परिकल्पनांची मांडणी, परिकल्पनांची पडताळणी आणि यापैकी नाही. तर याचं करेक्ट आन्सर आहे समस्या निश्चिती. खुर्दखत हा कागदपत्राचा प्रकार खालील विषयाशी संबंधित आहे? बादशाही हुकूम, बादशाह पुत्राने लिहिलेले पत्र, श्रेष्ठ अधिकाऱ्यांचे हुकूम का ग्रामस्थांचे निकाल? तर त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, श्रेष्ठ अधिकाऱ्यांचे हुकूम हे खुर्दखत या कागदपत्राच्या प्रकारामध्ये येतात. दिवस असे होते हे आत्मचरित्र कोणी लिहिले आहे? सी व केतकर, विरा शिंदे, वि द घाटे, वि स खांडेकर. त्यापैकी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, वि द घाटे. देशीवादाचे दुश्मन हा समीक्षा ग्रंथ खालीलपैकी कोणाचा आहे? राजन गवस, प्रभाकर पाध्ये, भालचंद्र नेमाडे का अशोक बाबर? तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, अशोक बाबर यांनी या देशीवादाचे दुश्मन हा समीक्षा ग्रंथ मांडलेला आहे. मराठी भाषेचे व्याकरण हे व्याकरण विषयक मराठीतले पहिले पुस्तक कोणी लिहिले? दादोबा पांडुरंग तरखडकर, अरविंद मंगरुळकर,
भालचंद्र नेमाडे, चंद्रहास जोशी. तर करेक्ट आन्सर ऑप्शन ए, दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी मराठी भाषेचे व्याकरणविषयक मराठीतील पहिले पुस्तक त्यांनी मांडलेलं आहे, लिहिलेलं आहे, निर्मित केलेलं आहे. भारतातील सर्वात प्राचीन लिपी कोणती आहे? मोडी, सकळा, ब्राह्मी, खरोष्टी. करेक्ट आन्सर ऑप्शन डी, खरोष्टी ही सर्वात प्राचीन लिपी आहे. उपलब्ध ग्रंथाकडून मूळ ग्रंथरूपाचा शोध खालील चिकित्सा पद्धतीत घेतला जातो. ग्रंथचिकित्सा, समीक्षा शोध, पाठचिकित्सा, हस्तलिखिताचे. तर त्याचं करेक्ट आन्सर ऑप्शन सी, पाठचिकित्सा. 31वा प्रश्न आहे, उद्योतन सुरीच्या कुवलयमाला या ग्रंथात खालीलपैकी कोणती भाषा येत नाही? मराठी, महाराष्ट्री अपभ्रंश आणि पैशाची. करेक्ट आन्सर ऑप्शन ए, मराठी. नुस्कान हा शब्द खालीलपैकी कशाचे उदाहरण आहे? वर्ण व्यत्यास, वर्ण विपर्य, अक्षर विपर्य का वर्णलोप. तर त्यामध्ये करेक्ट आन्सर आहे त्याचा ऑप्शन बी, अ, ब, क तीनही बरोबर आहेत. म्हणजे अ वर्ण व्यत्यास, वर्ण विपर्य आणि अक्षर विपर्य. तर या तीन मुळे हा जो काही नुकसान आहे, नुकसानच्या ऐवजी, तर तो त्याचं उदाहरण आहे. कुट्टिमलेख म्हणजे खालीलपैकी डायड्याची संज्ञा होय. जमिनीवरचा काच्या, कवड्या, मणी, कंकणे इत्यादी सहाय्याने केलेले लेखन, रेशमी वस्त्रावरील लेखन, तांब्याच्या पत्रावरील लेखन, विटावर कोरलेले लेखन. कुट्टिमलेख. तर करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए. म्हणजे काही जमिनीवर काचा असतील, खडे असतील, दगड असतील, कवडे असतील, मणी असतील, कंकणे असतील, ह्या सहाय्याने जे काही आपण लेखन करतो त्याला कुट्टिमलेख म्हणतात. म्हणून ऑप्शन ए. साहित्य आणि समाज जीवन मार्क्सवादी समीक्षेचा ब्रीज ग्रंथ कोणी लिहिला? डी के बेडेकर, वि स जोग, लालजी पेंडसे, शरदचंद्र मुक्तिबोध. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, लालसी पेंडसे. वाङ्मयीन महात्मता हा बासी मर्ढेकरांचा दीर्घ निबंध कोणत्या मासिकाच्या अंकातून प्रसिद्ध झाला आहे? अभिरुची, तत्रैव, कवितार्थी आणि सह्याद्री. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, सह्याद्री. द्वारका विजय हे काव्य खालीलपैकी कोणत्या कवीने लिहिले आहे? वामन पंडित, वेनाबाई, मुक्तेश्वर का कवी श्रीधर. तर ते आहेत वामन पंडित यांनी द्वारका विजय हे काव्य लिहिलेलं आहे. रससूत्र हा समीक्षा ग्रंथ कोणी लिहिला आहे? मसू पाटील, के ना वाटवे, नरहर कुरुंदकर का रस गाडगे. तर त्यापैकी करेक्ट आन्सर आहे ऑप्शन सी, नरहर कुरुंदकर. नेक्स्ट क्वेश्चन आहे, सौंदर्याचे व्याकरण या साहित्याचे सौंदर्यशास्त्र मांडणाऱ्या ग्रंथाचे कर्ते कोण आहे? राभा पाटणकर, श्री र कुलकर्णी, आनंद पाटील का सुरेंद्र बारलिंगे. त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन डी, सुरेंद्र बारलिंगे. चरित्रात्मक समीक्षा पद्धतीचा प्रवर्तक कोणास मानले जाते? ऑप्शन ए, सेंट बाउ, हिपोलिन टेल, सिगमंड फ्राइड का युंग. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, सेंट बाउ. कोकणीच्या विविध बोलींचे सर्वेक्षण कोणी केले आहे? ए एम घाटगे, काका कालेलकर, गणेश देवी, कृपा कुलकर्णी. त्याचं करेक्ट आन्सर ऑप्शन ए, ए एम घाटगे यांनी या कोकणीच्या विविध बोलींचे सर्वेक्षण केले. इंग्रजी भाषा कोणत्या भाषा कुलातील आहे? आफ्रिकन, इंडो युरोपियन, जर्मनिक का एशियन. तर त्यामध्ये करेक्ट आन्सर आहे जर्मनिक. शिव दिग्विजय ही बखर कोणी लिहिलेली आहे? कृष्णाजी अनंत सभासद, मल्हार रामराव चिटणीस, खंडो बल्लाळ चिटणीस का रघुनाथ यादव हनुमंते. तर त्याचा करेक्ट आन्सर आहे खंडो बल्लाळ चिटणीस यांनी हे शिव दिग्विजय ही बखर त्यांनी मांडलेली आहे. कस्तुरी हा समीक्षा ग्रंथ कोणी लिहिला आहे? द कुलकर्णी, दावी कुलकर्णी, राभा पाटणकर का धोवी देशपांडे. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे ऑप्शन ए, द कुलकर्णी. अख्यात ही संज्ञा व्याकरणात कोणी मांडली? कृष्णशास्त्री चिपळूणकर, विश्वनाथ खैरे, मोके दामले, अरविंद मंगळूरकर. तर त्याचं करेक्ट आन्सर आहे कृष्णशास्त्री चिपळूणकरांनी अख्यात ही संज्ञा व्याकरणामध्ये मांडलेली आहे. माधवानुज या टोपण नावाने कोण लेखन करत होते? गोपाळ मुजुमदार, माधव जुलियन, काशीनाथ हरी मोडक, विनायक करंदीकर. त्याचं करेक्ट आन्सर आहे काशीनाथ हरी मोडक हे माधवानुज या टोपण नावाने लेखन कार्य करत होते. आंध्र प्रदेश साहित्य परिषदेद्वारा कोणते नियतकालिक चालवले जाते? अनुबंध, प्रतिष्ठान, युगवाणी का पंचधारा. तर याचं करेक्ट आन्सर आहे पंचधारा. तरी पंचधारा आंध्र प्रदेश समिती साहित्य परिषद द्वारा हे नियतकालिक चालवले जाते. तर हा मराठी सोबतच एक जनरल नॉलेजचा देखील प्रश्न हा होऊ शकतो. त्यानंतरचा आहे प्रश्न 47वा, महानुभावीय मराठी वाङ्मय हा ग्रंथ कोणी लिहिलेला आहे? जर आपण लीळाचरित्र हे महानुभावाविषयी ग्रंथ आहे आपण अभ्यासतोय, आपल्या नजरेतून जातो, परंतु याही पुढे जाऊन थोडासा डीप मध्ये हा प्रश्न विचारला की महानुभावीय मराठी वाङ्मय हा ग्रंथ कोणी लिहिलाय?
तर एकू देशपांडे, वी कोलते, वाना देशपांडे त्या शंगा तुळपुळे. त्याचं करेक्ट आन्सर आहे य पु देशपांडे. सिद्धांत बोध काव्यग्रंथ कोणाचा आहे? चांद बोधले, शहाभुनी, कवी नरेंद्र, वामन पंडित आणि शहाभुनी यांचा तो ग्रंथ आहे. करुणाष्टक ही आत्मचरित्रात्मक कादंबरी कोणी लिहिली आहे? रामदास, गदी माडगुळकर, व्यंकटेश माडगुळकर का अंबादास माडगुळकर? आणि करेक्ट आन्सर आहे व्यंकटेश माडगुळकर. करुणाष्टक ही त्यांनी आत्मचरित्रात्मक कादंबरी मांडलेली आहे, लिहिलेली आहे. शेवटचा प्रश्न आहे मित्रांनो, रात्रीचा दिवस ही संज्ञा प्रवाहात्मक कादंबरी कोण लिहिलेली आहे? तर विश्राम बेडेकर, श्याम मनोहर, रंगनाथ पठारे तर बासी मर्डेकर. तर बासी मर्डेकरांनी रात्रींचा दिवस हे त्यामध्ये त्यांनी बासी मर्डेकरांनी मांडलेले आहे. त्यामध्ये जे काही कविता मांडल्या आहेत त्या अतिशय चांगल्या पद्धतीच्या आहेत, चांगल्या प्रकारच्या आहेत. मित्रांनो, हा सेट आपण मागील काही विद्यापीठाच्या अंतर्गत पेट परीक्षा घेण्यात आली होती त्याच्याशी रिलेटेड आपण तो घेतलेला आहे, पेपर अनालिसिस केलेला आहे. मला वाटते या सेटच्या दिशेनं जसे की प्रश्न विचारण्यात आलेले आहेत याच्यातून तुम्हाला एक दिशा प्राप्त होऊ शकते, जेणेकरून तुम्हाला जे काही साहित्याचं असेल, अभ्यास करत असेल की आता आपण लीळा चरित्र आपण बघितले, परंतु त्याच्याशी रिलेटेड महानुभाव साहित्य आहे, तर आपण त्याच्याशी रिलेटेड जे काही आपल्या जनरल नॉलेजमध्ये, करंट नॉलेजमध्ये किंवा इतर संदर्भ साहित्याच्या माध्यमातून जे काही आपल्या नजरेखालून प्रश्न जातील, उत्तर जातील किंवा वाचनातून जे काही साहित्य जाईल त्याच्याशी रिलेटेड आपल्याला असे डीप मध्ये किंवा सखोल अभ्यास केल्याच्या नंतर त्यातला कोणताही प्रश्न विचारल्याच्या नंतर आपण त्याचा आन्सर देऊ शकतो. अशा पद्धतीची स्टडी आपण जर केलात तर पेट असेल, सेट असेल, नेट असेल, तर या परीक्षा किंबहुना एमपीएससी सारखे जे काही पोर्शन आहेत, घटक आहेत, तर त्या देखील आपण सहजरित्या पास होऊ शकतो. धन्यवाद. आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून मराठी या विषयाचा अनालिसिस केलेला आहोत. थँक्यू.